विश्ववंदनीय महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हा आम्हा सर्वांचेच उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक, महान गुरु, महान कल्याण मित्र, भंते उर्गेन महासवीर संघरक्षित, आणि आज आपण ज्यांच्या जयंती निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी अभिवादन। आणि या ठिकाणी या त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई संचालित या प्रवचन मालिकेला उपस्थित सर्व ज्येष्ठ धम्मचारीगण, धम्मचारिणी, आदरणीय धम्मचारिणी तेजप्रभा, धम्मचारी जिनरत्न आणि छोटे बालमित्र, आदरणीय उपासक उपासिका, धम्ममित्र, सर्वांनाच माझा मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। पहिल्यांदा सर्वप्रथम तर मी पहिल्यांदा येते पनवेल मध्ये नवी मुंबईच्या ह्या सेंटर मध्ये, त्यामुळे खूप आनंद होत आहे। खूप छान, ही वास्तू खूप सुंदर आहे आणि मला बांद्रा सेंटरची आठवण आली इथे आल्यानंतर, त्यामुळे छान वाटत आहे। खूप आनंदी आहे मी या ठिकाणी येऊन, आणि आज खूप चांगलं या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली आहे। खूप सुंदर पूजा घेतलेली आहे, अन्विकाने खूप सुंदर गाणं म्हटलेलं आहे, आणि खरोखर छोट्या मुलांकडून जेव्हा बाबासाहेबांबद्दल एवढी श्रद्धा आणि एवढं असीम असं त्यांच्याबद्दलची आपुलकी गाण्यातून आल्यामुळे खूप छान वाटत आहे। मुलांवर ते संस्कार होत आहेत, तर त्याबद्दल अन्विकाचे धन्यवाद। गजबिये आरती गजबिये खूप सुंदर सूत्रसंचालन करत आहे, तर त्यांचंही खूप खूप छान वाटत आहे। म्हणजे आणि माझी सुंदर ओळख पहिल्यांदाच, माझी अशी ओळख पहिल्यांदाच झालेली आहे, तर खूप चांगलं वाटतंय। आणि तिला संधी दिली खरं तर सुलभाला, त्यासाठीच मी तुमचं संपूर्ण टीमचं जे आयोजक आहे त्यांचे धन्यवाद देते, कारण खूप चांगलं वाटलं, जुन्या गोष्टींना उजाळा मिळालेला आहे आणि सोबतच छान चांगलं प्रेरणादायी होतं, चांगलं वाटत आहे। तर बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती, 90 की 99वी जयंती आहे, 199वी जयंती आहे, आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे, जी आपण परवाच म्हणजे उद्याची पूर्वसंध्या आहे आणि परवा आपण साजरी करणार आहोत। या दोन्ही जयंत्या साजऱ्या करण्यासाठी ही प्रवचन मालिका या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि महत्वाचं आहे खरं तर, म्हणजे आपण जेव्हा अशा प्रकारच्या जयंत्या, महामानव महाराष्ट्र पुरुषांच्या जेव्हा जयंत्या साजऱ्या करत असतो, तेव्हा खरोखर त्याच्या पाठीमागे खूप मोठं अधिष्ठान आहे, त्याच्या पाठीमागे खूप मोठं कारण आहे। कारण उद्याचं भविष्य हे जर आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला आपल्या इतिहासाला विसरता कामा नये, हो की नाही? तर हा जो इतिहास आहे, जो आपल्याला आपला भारताचा इतिहास सांगणारा, किंवा जे पूर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला सांगण्यासाठी हा इतिहास आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे। आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपला भविष्यकाळ चांगला व्हावा, तर आपल्याला त्याच्यासाठी आता वर्तमान काळामध्ये काहीतरी बीजाचं रोपण करावं लागले, आणि ते उत्तम चिंतन, उत्तम विचारांचं जेव्हा आपण रोपण करतो या राष्ट्रपितांच्या, या महामानवांच्या जयंतीच्या रूपाने, त्यांच्या कार्याचा गुणगौरव करून, त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल, त्यांच्या ह्या म्हणू शकतो आपण की जे काही त्यांचं समर्पण आहे, त्यांचं त्याग आहे, त्यांची जी काही निष्ठा आहे कामाबद्दलची, तर या थोर समाज सुधारकांच्या जेव्हा आपण गोष्टी ऐकतो तेव्हा खरोखर आपण ते बीज रोपण करत असतो की उद्याचं भविष्य आपल्याला त्या पद्धतीने घडवायचं आहे। म्हणून या जयंत्या आपण साजरा करतो, आपण त्यांची गुणांचे गाणी ऐकतो, त्यांचे चित्रपट पाहतो, त्यांचे परिसंवाद आपण ऐकत असतो। तर या सगळ्या पद्धतीने आपण या महान राष्ट्रपितांना, राष्ट्रपुरुषांना, समाज सुधारकांना आपण आठवण करत असतो। तर त्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची सुद्धा जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत। अत्यंत आता मगाशीच गजबिये ताईंनी सांगितलेलं आहे, अमृता, आरती,
आरतीचं नाव लक्षात येत नाहीये. तर आरतीने पण आता सांगितलेलं आहे की कशा प्रकारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले गुरु मानलेला आहे. आणि ते का मानलेलं आहे तर त्यांचा जो निष्ठाभाव आहे, त्यांची जी समाजाबद्दलची म्हणजे शिक्षणाची खऱ्या अर्थाने समाजामध्ये ज्यांनी नांदी रोवलेली आहे, त्यांनी बीज निर्माण केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने स्त्रियांचे उद्धार करते आणि कैवारी म्हणून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कामाची संपूर्ण जगामध्येच खूप उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. कारण आज मी या ठिकाणी जी बसलेली आहे, जी तुमच्या समोर अभिमानाने आणि आपल्या अस्मितेने मी तुमच्या समोर जे काही सांगत आहे, त्याचं मूळ जे आहे तर ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कामासाठी आपण त्यांच्याबद्दल खूप ऋणी आहे. आपण प्रत्येक महिलांनी, प्रत्येक मुलींनी त्यांच्या या केलेल्या कार्यासाठी काय करायचं आहे तर त्यांची आपण ऋणी आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर बंधू आणि भगिनींनो, जे त्यांचं कार्य आहे तर ते आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये कशा पद्धतीने जातीयतेच्या आणि अत्यंत म्हणू शकतो की आपण पेशवाईच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे कार्य आहे तर ते आपल्याला सर्वांना अचंबित करणारं आहे. आणि अत्यंत कमी कालखंडामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी आपल्या स्वतःचं ज्या पद्धतीने शिक्षण घेतल्यानंतर आपल्या पत्नीला सुद्धा त्यांनी हा शिक्षणाचा वारसा दिलेला आहे. आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिल्यांदा 1848 साली महिलांसाठी आपलं जे घर आहे ते खुलं केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी त्याच पद्धतीने जे काही आपण म्हणू शकतो की पुण्यामध्ये पहिल्यांदा जे आहे ते विधवांचं त्या ठिकाणी जे खूप प्रकारे अपमान होत होता, त्यांचं शोषण होत होतं, तर त्याच्या विरोधात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले दोघांनीही समानतेने म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्या कार्यामध्ये काय केलेलं आहे, स्वतःला समर्पित केलेलं आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीने विधवांचा पुनर्विवाह करणे, त्याचबरोबर विधुरांचा पुनर्विवाह करणे आणि सोबतच शिक्षणामध्ये महिलांसाठी पहिली शाळा ओपन करणे फुले भिडेवाड्यामध्ये. आणि त्यानंतर जे जे काम सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे, म्हणजे शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढलेली आहे रायगडाला. पहिल्यांदा पोवाडा शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा जर कोणी रचलेला असेल तर तो महात्मा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य पूर्ण भारताला, महाराष्ट्राला कोणामुळे कळलेलं आहे तर ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यामुळे कळलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना त्यावेळीचे अत्यंत म्हणजे त्या ठिकाणी शिकलेले जे व्यक्ती आहेत त्यांनी महात्मा ही पदवी पुण्यामध्ये दिलेली आहे. कारण महात्मा म्हणजे ज्यांचा आत्मा पवित्र आहे, ज्यांचा आत्मा महान आहे, असे कार्य करणारे हे संत श्रेष्ठ असे हे ज्योतिबा फुले आहेत. तर ज्योतिबा फुलेंचं जे कार्य आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या घरातला पाणी देण्याचा आपला जी विहीर आहे ती त्यांनी संपूर्ण अस्पृश्य लोकांसाठी, शूद्र लोकांसाठी खुली केलेली आहे. आणि असं त्यावेळी 18व्या शतकामध्ये अशी कृती करणं हे अत्यंत कर्तृत्ववान आणि अत्यंत धीराची व्यक्तीच करू शकते. कारण त्यावेळीची जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, त्याला खिंडार पाडण्याचं पहिलं काम जे आहे तर ते राष्ट्रपिता ज्योतिराव महात्मा फुलेंनी केलेलं आहे आणि सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामधली शैक्षणिक जी मुहूर्तमेढ आहे तर ती ह्या महान अशा ह्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी केलेला आहे. पुण्यामधली खूप महत्वाची जी आपण पाहतो आहोत की आर्किटेक्ट म्हणून त्यांचे खूप चांगले त्यांनी त्या ठिकाणी नमुने म्हणजे धरणं आहेत काही ठिकाणी त्यांनी बांधलेली आणि सोबतच काही इमारतींचे नमुने आहेत. कारण ज्योतिराव फुले खूप चांगले आर्किटेक्ट होते हे आपल्याला माहित आहे की नाही माहित नाही, परंतु इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व होतं. आणि ब्रिटिशां म्हणजे लॉर्डच्या त्या राणीच्या मुलाच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी ज्योतिराव फुले हे स्वतः शेतकरी वेश परिधान करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा सांगायला त्या ठिकाणी मीटिंग मध्ये गेलेले होते. आणि पहिल्यांदा ब्रिटिशांसमोर
त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या व्यथा काय आहेत आणि किती नरक यातनेमध्ये आमचे लोक जगत आहेत हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळी इंग्रजांना सांगितलेलं आहे. आणि मग इंग्रजांच्या लक्षात आलेलं आहे की इथे आपल्याला आता समाज सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आणि मग महात्मा ज्योतिराव फुले यांनी अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचा अत्यंत प्रसिद्ध असा ग्रंथ आपल्याला माहिती आहे की तो महात्मा फुलेंनी लिहिलेला आहे. महात्मा फुलेंची खूप ग्रंथ आपल्याला वाचनासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. आणि सोबतच संपूर्ण जीवनच आपण पाहतो आहोत की त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन अगदी मरणाच्या श्वासापर्यंत या आपण ठरवलेल्या निष्ठेने केलेल्या ह्या कार्याला त्यांनी समर्पित केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या ह्या संपूर्ण कार्यासाठी आपण ही भारतभूमी तर त्यांची कृतज्ञता व्यक्त करतच आहे. परंतु सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं खऱ्या अर्थाने कार्य, जेव्हा आपण त्यांच्या कार्याचा गुणगौरव कधी करणार आहोत तर आपण स्वाभिमानाने शिक्षण घेऊन, आपण त्या शिक्षणाने इतरांना ज्योतीने ज्योत पेटवून आपण इतरांना सुद्धा आपल्या ह्या चांगल्या कार्यामध्ये जेव्हा सामावून घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कार्याला आपण काय करत असतो, त्या पद्धतीने आपण पुढे घेऊन जात असतो. तर अशा पद्धतीने आपण महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी अखंड म्हणजे जेव्हापासून त्यांना महात्मा फुलेंचे कार्य समजलेलं आहे, 1890ला महात्मा फुलेंचा मृत्यू झालेला आहे आणि 1891ला बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. म्हणजे एक महान पुरुष त्या ठिकाणी अस्त होतो आणि दुसरा महापुरुषाचा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जन्म होत आहे. आणि तेच कार्य बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये शिक्षणाची धुरा पुढे घेऊन गेलेले आहेत. तर हे पाहू शकतो की हे निसर्गाने ठरवलेला हा महान चमत्कार आहे. आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो आहोत की महाराष्ट्र आणि संपूर्ण जगच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सोबतच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव आजही होत आहे. तर अशा पद्धतीने आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. आणि वर्षानुवर्ष गतिक आणि म्हणजे आपण म्हणू शकतो की चातुर्वर्णाची ही जी काही पहिला जो हल्ला केलेला आहे तर तो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण त्यांची जयंती प्रत्येक वेळी साजरी करत असताना त्यांच्या कार्याच्या बद्दल आपण त्यांचे ग्रंथ जे लिहिलेले आहेत ते वाचन केले पाहिजे. त्यांचे कविता संग्रह सुद्धा खूप चांगले आहेत. त्यांचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीने संघटन कौशल्य त्यांच्याकडे होतं. लोकांना एकत्र जमवून त्यांच्याकडून ही कामं करून त्यांनी घेतलेली आहेत. आणि म्हणूनच त्यावेळीच्या पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने कार्य करणं हे खरोखर बाबासाहेबांनी उगाचच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलेलं नाही. बाबासाहेब प्रकाट पंडित आहेत आणि ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंपुढे काय झालेत, विनम्रतेने नम्र झालेले आहेत. त्यांना शतशः ते नियमितपणे काय करत असत, नमन करत असत. तर आपण सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्या मुलांमध्ये या महान राष्ट्रपितांना आणि सोबतच कर्तबगार या समाज सुधारकांना आपण नियमितपणे मुलांच्या समोर हा इतिहास सांगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर बंधू आणि भगिनींनो, ह्या म्हणजे बाबासाहेबांच्या ह्या जीवनाकडे आता मी पुढे जात आहे. आणि बाबासाहेबांचं जे जीवन आहे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बाबासाहेब हे काय आहेत, प्रकांड कायदे पंडित आहेत आणि सोबतच ते अत्यंत उच्च पटूचे काय आहेत ते, तर ते संसदपटू आहेत. सोबतच अर्थशास्त्रज्ञ आहेत, नीतितज्ञ आहेत आणि सोबतच संविधान तज्ञ आहेत. बाबासाहेब एक असे व्यक्ती आहेत जे इतक्या पदव्यांचे एकनिष्ठ साधक म्हणून बाबासाहेबांना आपण पाहतो. बहुजनांचा नायक खऱ्या अर्थाने आणि सोबतच आपल्या मानवाचा मुक्तीदाता, मानवाचे खऱ्या अर्थाने कट्टर पुरस्कर्ते, स्त्रियांचे पुन्हा कैवारी आणि स्त्रियांचे खऱ्या अर्थाने उद्धारक म्हणून सुद्धा बाबासाहेबांना आपण पाहतो आहोत. आणि सोबतच विध्वंसक अशा ह्या भयानक रूढींच्या पूर्ण घाला घालणारे असे हे आपले बहुजनांचे नायक म्हणून बाबासाहेब आहेत. आणि सोबतच बाबासाहेब हे थोर विचारवंत आहेत. खऱ्या अर्थाने राष्ट्राबद्दल विचार करणारे हे राष्ट्र निर्माते आहेत, युग प्रवर्तक आहेत आणि सोबतच धम्माचे धम्म प्रवर्तक सुद्धा बाबासाहेब आहेत. तर बाबासाहेबांच्या या प्रत्येक जे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपण ह्या अशा पद्धतीने जेव्हा त्यांचा
आपण काय करतो, गुणगौरव करत असतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या प्रत्येक म्हणजे त्यांच्या जे जे कार्य केलेलं आहे तर त्या प्रत्येक कार्याकडे आपण काय करणार आहोत तर आज थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन हे झंझावाताचं जीवन आहे। संपूर्ण अपमान, अवहेलना आणि जो काही संघर्ष आहे तो कुठल्याच नेत्याच्या नशिबाला आलेला नाही किंवा कुठल्याच नेत्याने तो पाहिलेला नाही। इतका भयानक पद्धतीने बाबासाहेबांनी ह्या जाती व्यवस्थेचा आणि समाज व्यवस्थेचा अत्यंत निर्दयी रूप जे आहे, उग्र रूप आपण म्हणू शकतो, ते बाबासाहेबांनी बालमनापासून पाहिलेलं आहे। आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांचं ज्या पद्धतीने जडणघडण झालेली आहे, खऱ्या अर्थाने आपण पाहतो आहोत की बाबासाहेबांना 1920 साली जेव्हा पहिल्यांदा बहिष्कृत हितकारणी सभेचं त्यांनी सभेची स्थापन केलेली आहे आणि त्यानंतर माणगावला जेव्हा राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दलितांचे नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांना किंवा अस्पृश्यांचे नेता, त्यावेळेचे अस्पृश्यांचे नेता म्हणून 1920 साली माणगावला पहिली परिषद राजश्री शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे। आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आपले जे विचार, समाजाबद्दलचे, शिक्षणाबद्दलचे विचार त्या ठिकाणी मांडलेले आहेत। त्यावेळी राजश्री शाहू महाराज म्हणतात की खरोखर मला असं वाटत आहे की बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे फक्त अस्पृश्यांचे नाही, तर माझी अशी मनीषा आहे, माझी अशी इच्छा आहे की बाबासाहेबांनी संपूर्ण जगाचे नेते व्हावेत, असे 1920 साली राजश्री शाहू महाराज माणगावच्या परिषदेमध्ये म्हणत आहेत। आणि त्यांचे हे शब्द पुढचा काळ गेल्यानंतर आपण पाहतो आहोत की आज 2025 साली सुद्धा हे त्यांचे शब्द जे आहेत ते पूर्णपणे काय झालेले आहेत, सत्यात उतरलेले आहेत। तर असे हे बाबासाहेब आपल्याला खूप काही गोष्टी सांगून जात आहेत, नाही का। म्हणजे लहानपणी ज्या भीमाला आपल्या लहानपणी भीमाला छत्री सुद्धा मिळालेली नाही, त्याच भीमाने 1956 ला 14 ऑक्टोबरला नागपूर मुक्कामी आपल्या 5 लाख अनुयायांना त्या ठिकाणी काय दिलेली आहे, आपली मैत्री, करुणा आणि शांततेचं छत्र देऊन पूर्णपणे त्या ठिकाणी संपूर्ण लोकांना वैश्विक धर्म जो आहे, खऱ्या अर्थाने विश्वाचा जो धर्म आहे, जो पूर्णपणे शांततेचा आणि मैत्री मार्गाने आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे करुणेने जो जाणारा धम्म आहे, तर त्या धम्माला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे। आणि जो काही त्यावेळच्या लोकांचा जो काही विद्रोह होता, अन्याय विरुद्धचा विद्रोह होता, त्याचबरोबर त्यांना जे काही वाटत होतं त्या संपूर्ण विद्रोहाचं रूपांतर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठवर आधारित असा जो बौद्ध धर्म आहे त्या धम्माच्या शांततेच्या मार्गावर तो विद्रोह बाबासाहेब घेऊन गेलेले आहेत। आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या डोक्यावर जे छत्र बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे, बौद्ध धम्माचं जे छत्र दिलेलं आहे, त्याची खरी धर्म चिकित्सा, परखड चिकित्सा बाबासाहेबांनी 20 वर्ष बाबासाहेब जणू काही बोधिसत्व चर्या म्हणजे एक बोधिसत्व ज्या पद्धतीने करतो ते संपूर्ण पारमितांचा अभ्यास बाबासाहेबांनी केलेला आहे। आणि म्हणूनच संपूर्ण भारतावर नव्हे तर संपूर्ण जगावर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन उपकार केलेले आहेत। असे आज अभ्यास करणारे, बाबासाहेबांना जाणून घेणारे प्रत्येक लोक बाबासाहेबांचं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत। कारण भारतासारख्या भूमीमधून पुन्हा एकदा वैभवशाली वारसा असणारा हा बौद्ध धम्माचा पुन्हा एकदा पुनर्जीवन करणं, त्याचं पुनर्स्थापना करणं आणि खऱ्या अर्थाने माणसाला मनुष्यत्व प्राप्त करून देण्याचं काम बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला माहिती आहे। आणि हे काम करणारं कोणी साधे सुधे नाही, तर ते बोधिसत्व आहेत, जे खऱ्या अर्थाने अनासक्त, विमुक्त आणि आश्रवमुक्त जीवन जगणारे बोधिसत्व आहेत। कोणाला चांगलं वाटतंय म्हणून, कोणी माझी प्रसिद्धी करावी म्हणून नव्हे, तर माझ्या जीवनाचं ध्येय हे माझ्या बांधवांना, माझ्या समाजातील लोकांना खऱ्या अर्थाने मनुष्यत्व बहाल करण्याचं माझं ध्येय आहे। हे बाबासाहेब आपल्याला मुक्ती कोण पथे ह्या त्यांच्या 1936च्या भाषणामध्ये सांगत आहेत की मला असं वाटत आहे की मला तुम्हाला खऱ्या अर्थाने मनुष्यत्व बहाल करायचं आहे।
चांगलं मनुष्य म्हणून तुम्हाला मला प्रस्थापित करायचं आहे। तुम्ही कर्तबगार बना, तुमचे दिवस पुन्हा सोन्यासारखे यावेत, म्हणून मी हा सगळा प्रयत्न करत आहे। आणि सोबतच बाबासाहेब या 1936च्या मुक्ती कोणपतेच्या भाषणामध्ये हेही सांगत आहेत की मी जर ठरवलं तर मी भारताचा जज सुद्धा होऊ शकतो, मी जर ठरवलं तर मी काउन्सिल मेंबर होऊन चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो। परंतु मला हा सगळा जो अट्टहास मी जो करत आहे, जे जे ह्या जन्मामध्ये मला करण्यासारखं आहे ते सगळं काही मी तुमच्यासाठी करत आहे, कारण तुम्हाला पुन्हा संसार तुमचा सुखाचा व्हावा, तुम्हाला सोन्याचे दिवस यावेत, तुमच्यामध्ये कर्तबगारपणा यावा आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मनुष्यत्वाकडे जावे, म्हणून मी हा सगळा करत आहे। तर त्या ठिकाणी उपस्थित अथांग जनसमुदायासमोर बाबासाहेब सांगत आहेत की तुम्हाला जर वाटत असेल की गुलामगिरीमध्ये राहणं हे योग्य नाही आणि त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर मी जो मार्ग सांगत आहे तो मार्ग तुम्ही अवलंब करा, त्याचं अनुसरण करा आणि ज्या पद्धतीने तुम्ही अनुसरण करणार आहात त्या पद्धतीने तुम्ही खऱ्या अर्थाने मनुष्यत्वाकडे जाणार आहात। तर हा लौकिक अर्थाने पारमार्थिक अर्थाने बाबासाहेब त्या ठिकाणी मनुष्यत्व असं या ठिकाणी म्हणत आहेत। आणि हे बोधिसत्व चर्या आपण या ठिकाणी म्हणत आहोत, कारण बोधिसत्वाची ही चर्या आहे जी अहोरात्र रात्रंदिवस फक्त आणि फक्त माणसाचा उद्धार करण्यासाठी, माणसाचं खऱ्या अर्थाने उद्धार करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये स्वाभिमान जागृत करण्यासाठी, त्याच्यामध्ये आत्मजागृती आत्मतेज निर्माण करण्यासाठी बाबासाहेब त्या ठिकाणी तळमळीने सांगत आहेत। आणि हे आतापर्यंत आपण पाहत आहोत की 1935 साली नाशिकला येवले मुक्कामी बाबासाहेबांनी घेतलेली सिंह गर्जना, ज्या पद्धतीने बाबासाहेब त्या ठिकाणी सिंह गर्जना घेत असताना त्यानंतर अथक 1956 पर्यंत हे बोधिसत्वच आहेत जे आपल्या उपाय कौशल्याने आपल्या पारमितेंचं पूर्णपणे पालन करून, आपल्या शिलांचं पालन करून उपाय कौशल्यांनी त्यांनी हा संपूर्ण समग्र मानव जातीला त्रिशरणाकडे घेऊन आलेले आहेत। जिथे खऱ्या अर्थाने शांतता आहे, जिथे खऱ्या अर्थाने मैत्री आहे, जिथे खऱ्या अर्थाने करुणा आहे आणि जिथे खऱ्या अर्थाने जगण्याची सुरक्षितता आहे। तर बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो कारण बोधिसत्व हा असा बोधी म्हणजे खऱ्या अर्थाने त्या माणसाने अंतिम सत्याचं ज्ञान अवगत केलेलं आहे, ज्याला परम सत्य माहिती झालेला आहे आणि तो या पृथ्वी तलावरील प्रत्येक सत्व जो आहे, प्रत्येक जीव जंतू प्राणी मात्र याला त्याच्या दुःख वेदना आणि जे काही जरामरण आहे या यातनांमधून तो मुक्त करत नाही, तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने स्वस्थ बसत नाही। आणि जणू काही तो आपल्या जीवनाचं जीविताचं सर्वार्थाने त्याग करतो, समर्पण करतो, तो आपल्या रक्ताचं आपल्या शरीराचं सुद्धा तो त्या ठिकाणी दान देत असतो। आणि अशा प्रकारचं हे बोधिसत्वचर्या आपण बाबासाहेबांना पाहतो आहोत की बाबासाहेब सातत्याने फक्त आणि फक्त बुद्ध धम्माकडे जाण्यासाठी जे जे काही आंदोलन, जे जे काही चळवळ, जे जे काही भाषण आणि जे जे काही बाबासाहेबांचं विपुल अथांग जी ग्रंथ साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की बोधिसत्वाचं उपाय कौशल्य आहे। आणि म्हणूनच बाबासाहेब त्या ठिकाणी संपूर्ण भारतावर पुन्हा एकदा बाबासाहेबांनी या गौरवशाली आणि समृद्धशाली अशा बौद्ध धम्माला अत्यंत अभिमानाने त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे। आणि जगामध्ये आज संपूर्ण जगाच्या कालखंडामध्ये अगदी त्यांचा हा सिंहनाद जो आहे तो गरजत आहे, कारण बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन फक्त भारत भूमीवरच एका ठिकाणी उपकार केलेले असे नाही तर जगामध्ये पूर्णपणे उपकार केलेले आहेत। आणि माणसाला माणुसकीचे धर्म देणारा हा वैश्विक धर्म बाबासाहेबांनी त्याची नांदी केलेली आहे। आणि म्हणूनच अशा ह्या बोधिसत्वचर्यांचं जे पारमिता आहेत म्हणजे त्यांचं शील, सदाचार, नीतिमत्ता, बाबासाहेबांची दान पारमिता, बाबासाहेबांची समाधी पारमिता, बाबासाहेबांची शांती पारमिता, बाबासाहेबांची आपण म्हणू शकतो की प्रज्ञा पारमिता, किती आपण पारमिता म्हणजे त्यांनी एका वेळी ही सगळी कामं करत असताना
बाबासाहेबांनी ह्या पारमिता सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. बाबासाहेब पंचशिलांचं पालन करतात, बाबासाहेब अष्टांग मार्गाचं पालन करतात आणि बाबासाहेब भूमी सुद्धा त्या ठिकाणी, पवित्र भूमींचा सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी काय केलेल्या आहेत, त्या पूर्णपणे जिंकलेल्या आहेत. त्यांचं 10 मनोबलांवर त्यांनी पूर्णपणे आपल्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेब हे बोधिसत्व आहेत. आणि ते आज नाही तर जोपर्यंत पृथ्वी तलावर मनुष्य प्राणी जिवंत राहणार आहे तोपर्यंत बाबासाहेब बोधिसत्वाचं त्यांचं जे कार्य आहे, जे विपुल आहे, जे अथांग आहे, जे अमर्यादित आहे, त्याचा आपण कुठल्याही प्रकारच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण त्याचा थांग घेऊ शकत नाही. हेच बाबासाहेब आहेत की ज्यांनी, आपल्याला माहिती आहे की धर्मांतराच्या आधी ह्या त्रिपिटक, जे चिनी त्रिपिटक आहेत, ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्रिपिटकांचा, आजही भल्याभल्याना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा वाचल्यानंतर कळत नाही, उमजत नाही, अवलोकन त्याचं करता येत नाही, चिंतन करता येत नाही. हे कशाचं फलित आहे तर हे बोधिसत्वचर्या, बोधिसत्वाने केलेली ही कृती आहे. आणि त्यांची गतिशीलता, त्यांची कार्यशीलता आणि सोबतच प्रकांड हे प्रज्ञा आहे आणि प्रज्ञेसोबतच नीतिमत्ता आहे, शील आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांना शीलवान बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांना महाकरुणावान बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांना महान प्रज्ञावान बाबासाहेब म्हणतात. कारण बाबासाहेबांनी अशा पद्धतीने त्रिपिटकांचा पूर्णपणे अभ्यास करून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथांचं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब जागृत आहेत. बाबासाहेबांमधली ती जागृती, ती सखोलता, त्याच पद्धतीने त्यांची कार्य करण्याची पद्धती आणि दूरदृष्टी आपल्याला माहिती आहे की शेवटच्या अगदी 5 डिसेंबर 1956 बाबासाहेब भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा प्रास्ताविक लिहित आहेत. कुठलाही वेळ, एक क्षण सुद्धा कुठेही दवडलेला नाही. आणि म्हणूनच हे बोधिसत्वाचं कार्य जे आहे ते आज संपूर्ण जगामध्ये त्याचा गौरव होत आहे. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांची विपुल ग्रंथ साहित्य, बाबासाहेबांनी, आपल्याला माहिती आहे की 1920 सालानंतर बहिष्कृत भारत आहे, त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा तर मूक नायक आहे, बहिष्कृत भारत आहे, जनता आहे आणि सोबतच शेवटचं जे त्यांचं पत्र आहे तर ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब खूप मोठे थोर असे संपादक आहेत. परखड आणि अत्यंत तर्काला धरून बाबासाहेबांनी अत्यंत सुंदर संपादकीय काम केलेलं आहे. बाबासाहेबांनी भारताच्या जडणघडणामध्ये 1942 साली व्हॉइसरॉयच्या हाताखाली मजूर मंत्री असताना म्हणजे वीज, विज्ञान, त्याच्याबरोबर आपल्याला माहिती आहे की ट्रान्सपोर्टला काय म्हणतात मराठीमध्ये, वाहतूक, पाणी आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या कार्यांमध्ये बाबासाहेबांनी, आपल्याला माहिती आहे की किती मोठं काम केलेलं आहे. म्हणजे भारताचं सैद्धांतिक आणि सोबतच भारतामध्ये जे त्यावेळीचे पायाभूत जी कामं झालेली आहेत ती सगळी कामं बाबासाहेबांनी त्यावेळी कायदे मंत्री असताना आणि मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी खूप मोठे कायदे केलेले आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेबांचा आपल्याला माहिती आहे की शूद्र कोण होते, त्याचबरोबर अस्पृश्यांचा उगम कसा झालेला आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजे रुपयाचा प्रश्न आहे. सोबतच बाबासाहेबांनी हिंदू स्त्रियांची अविनीती कशामुळे झालेली आहे, अत्यंत तत्वाने, अत्यंत चिंतनाचा हा बाबासाहेबांचे प्रबंध आहेत. सोबतच बाबासाहेबांनी भारताचे म्हणजे पाकिस्तानची फाळणी याच्यावर सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. भारत आणि पाकिस्तान फाळणी ह्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत हे सुद्धा बाबासाहेबांचं पुस्तक त्यावेळी अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. बाबासाहेबांचे रीडर्स इन हिंदुइझम जे आजही भल्याभल्यांना पाणी पाजणारं आहे. आणि त्यामुळे सगळेजण बाबासाहेबांना अशा पद्धतीने की ह्यांच्यासारखा थोर जो अभ्यास करणारा माणूस आहे, पुरुष आहे, महापुरुष आहे ते होणे नाही. आणि अशा पद्धतीने ह्या मानव मुक्तीचा आणि खऱ्या अर्थाने मानवाला संपूर्ण पद्धतीने स्वातंत्र्य, समता, बंधुभाव देणारे बाबासाहेब, आपल्याला माहिती आहे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या आहेत.
त्याचबरोबर बाबासाहेबांनी आपल्याला माहिती आहे की संविधान, आपण संविधानाला कसं विसरू शकतो नाही का, 2 वर्ष 18 महिने आणि किती 11 दिवस, बरोबर. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी, म्हणजे बाबासाहेबांना आपल्याला वाटतं की संविधान लिहिणं सोपी गोष्ट नव्हती. बाबासाहेबांनी फक्त आपल्या जातीपुरत्या किंवा आपल्या समाजातल्या बांधवांसाठी नव्हे तर समस्त मानव जातीसाठी आणि संपूर्ण जाती वर्गातील लोकांच्या उद्धानासाठी आणि कार्यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलेला आहे. जो संविधान लोकांसाठी लोकांना अर्पण केलेलं संविधान आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मा, ईश्वर किंवा कुठल्याही धर्म संस्थापकाला न घेता फक्त आम्ही भारतीय या नावाने बाबासाहेबांनी आपली त्या ठिकाणी प्रिएम्बल हे लिहिलेलं आहे. आणि जेव्हा बाबासाहेबांना आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थाने सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्धांचे अहिंसेचे आणि सोबतच शांततेचे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हा बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीचं अधिष्ठान आहे. आणि म्हणूनच भल्याभल्यांना मोठे मोठे समाज सुधारक, संत, साहित्यक, अभ्यास करणारे लोक म्हणतात की बाबासाहेबांच्या चळवळीचं जे तत्वज्ञान आहे, त्यांचं जे अधिष्ठान आहे त्याचा आधी अभ्यास करा, तेव्हाच तुमच्या चळवळी पुढे जातील आणि तेव्हाच तुमच्या चळवळी खऱ्या अर्थाने प्रगतीला जातील. कारण बाबासाहेबांच्या चळवळीचं अधिष्ठान हे बाबासाहेबांनी आपले पहिले महान गुरु भगवान गौतम बुद्धांचा जे महत्वाचे मूलभूत जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, वैश्विक न्याय यावर आधारित आपल्याला माहिती आहे की संविधानावर संपूर्णपणे त्या ठिकाणी लिखाण आहे. त्या पद्धतीने संविधानाची रचना केलेली आहे. संपूर्ण महिलांना आणि पुरुषांना समान संधी, त्याचबरोबर त्यांना जे काही व्यक्त करण्याची त्या ठिकाणी मूलभूत जे काही त्या ठिकाणी लिहिलेले आहेत, कलम आहेत, त्याबरोबर त्यांनी दिलेले अधिकार आहेत. तर आजही जगामध्ये अत्यंत उत्तम अशी संविधान लिहिलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांचं कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांचं नॉलेज, त्यांचं ज्या पद्धतीने झालेला आहे की त्यांचा सत्कार त्या ठिकाणी कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना मानद देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि अशा पद्धतीने बाबासाहेब जगामधले पहिले असे नेते आहेत की ज्यांनी पाण्यासाठी काय केलेले आहे, लढा दिलेला आहे. आतापर्यंत जगामध्ये असा कुठलाच नेता नाही की ज्याने जगामध्ये पाण्यासाठी लढा दिलेला आहे. बाबासाहेब हे असे आहेत, असे महापुरुष आहेत की ज्यांनी आपल्याला माहिती आहे की आपलं संपूर्ण घर हे 50,000 ग्रंथांसाठी त्यांनी काय केलेलं, आपल्या घराची निर्मिती केलेली आहे. जगामध्ये म्हणतात असं की संपूर्णपणे दुसऱ्या कुठल्याही महापुरुषाचे नव्हे तर बाबासाहेबांचे पुतळे हे जगामध्ये सर्वात जास्त आहेत. बाबासाहेबांच्या जीवनावरची गाणी ही इतर कुठल्याही नेत्याच्या जीवनावरची गाणी होत नाही जेवढी जगामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरची गाणी होतात. बाबासाहेबांनी किती आपण पाहतो आहोत की 62 प्रबंध लिहिलेले आहेत किंवा तेवढ्या विषयांमध्ये त्यांनी काय केलेली आहे, 34 पदवी त्यांच्याकडे होत्या. आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की एकनिष्ठ एवढ्या पदवींचा साधक असून सुद्धा बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आपण पाहतो आहोत की त्यांचं दैवत जे आहे ते विद्या, स्वाभिमान आणि त्यांचं शील हे त्यांचे दैवत आहेत. आणि प्रकांड पंडित असलेले बाबासाहेब हे नेहमी विनम्र आहेत, नेहमी प्रामाणिक आहेत आणि नेहमी स्वाभिमान आहे. जरी त्यांचं तेज त्यांच्या प्रज्ञेमध्ये आणि त्यांच्या प्रकांड पंडितामध्ये होतं, परंतु बाबासाहेबांचं कार्य हे सुद्धा आपण पाहतो आहोत की अत्यंत स्वाभिमान, प्रामाणिकपणे आणि सोबतच विनम्रतेने केलेलं हे प्रत्येक चळवळ आणि कार्य आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी ज्या या 10 पारमिता पूर्ण केलेल्या आहेत, या 10 पारमितांचा स्पर्श झालेला आहे. त्यांच्या शिलांचा सुगंध आजही जगामध्ये सुगंध दरवळत आहे. आणि या बाबासाहेबांच्या शिलाच्या सुगंधामुळे जगामधले लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. बाबासाहेबांची दान पारमिता, काय केलंय बाबासाहेबांनी दान, संपूर्ण सर्व अर्थाने बाबासाहेबांनी आपल्याला
दान दिलेलं आहे, आपल्या जीवनाचं दान दिलेलं आहे, त्यांचं समर्पण. म्हणजे नाही का, बाबासाहेब म्हणतात की मरेपर्यंत मी पूर्णपणे भारतीय आहे, म्हणजे मी प्रथम भारतीय आहे आणि मी शेवटपर्यंत भारतीयच आहे. म्हणून बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीमध्ये आपण पाहतो आहोत की बाबासाहेबांनी एक भारताला कुठल्याही प्रकारचा माझ्यामुळे किंवा माझ्या कृतीमुळे कुठल्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही किंवा भारत भूमीवर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी कुठलीही कृती बाबासाहेबांनी केलेली नाही. बाबासाहेब हे संयम म्हणजे शांती पारमिता बाबासाहेबांची. आपल्याला माहिती आहे 1927 सालचा महाडचा सत्याग्रह आहे, काळाराम मंदिर आहे, पुणे करार आहे. बाबासाहेब महामेरू महासंयमाचे आपण महान व्यक्तिमत्व पाहत आहोत की किती तो संयम आहे, किती शांती आहे बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीमध्ये. कोणालाही बाबासाहेब कधीही उद्धटपणे किंवा वाईट पद्धतीने बोलत नाही, तर अत्यंत शांतपणे आणि करुणेच्या हृदयाने बाबासाहेबांनी प्रत्येक कृती केलेली आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांना आपण आजही आपले बाबा म्हणत असतो. तर बाबासाहेबांचं महाडचा सत्याग्रह, त्यावेळी बाबासाहेबांनी म्हणजे जिथे जिथे बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी हा वैश्विक धर्म भारतामध्ये आणलेला आहे, म्हणून आपण ऋणी आहोत, त्यांचे कृतज्ञ आहोत. पण खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा हा इतिहास आहे, सुवर्ण इतिहास आहे की बौद्ध धर्म जिथे जिथे ज्या ज्या जगामध्ये गेलेला आहे, ज्या ज्या राष्ट्रामध्ये गेलेला आहे, तो फक्त आणि फक्त शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानेच तो गेलेला आहे. तो कुठेही लढाया करून, कुठेही तलवारीच्या किंवा कुठल्याही सामर्थ्याच्या जोरावर बौद्ध धर्म पसरलेला नाही, तर तो फक्त आणि फक्त मैत्रीच्या, शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानेच तो जगामध्ये पोहोचलेला आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी तोच धर्म पुन्हा एकदा या भारत भूमीवर आणून या भारतावरच खऱ्या अर्थाने उपकार केलेले आहेत. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने लोकोत्तर जीवन जगण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, तर आपल्याला 22 प्रतिज्ञा त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या आहेत. आणि या 22 प्रतिज्ञात खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या रक्तवाहिन्या आहेत, असं बाबासाहेब 14 ऑक्टोबर 1956 ला सांगतात की माझ्या धम्माच्या या रक्तवाहिन्या आहेत, याच्यातून खऱ्या अर्थाने धम्म प्रवाहित होत आहे. आणि म्हणूनच संपूर्ण पारमिता, अष्टांग मार्ग आणि शिलांचं आचरण बाबासाहेब 22 प्रतिज्ञांमध्ये आपल्याला सांगत आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा तेव्हाही कालबाह्य नव्हत्या आणि ते यापुढेही कधीही कालबाह्य होऊ शकत नाहीत. अत्यंत प्रेरणादायी आहेत 22 प्रतिज्ञा. आणि या 22 प्रतिज्ञांवर स्वतः बाबासाहेब म्हणत आहेत की माझे 3 गुरु, पहिले तथागत भगवान गौतम बुद्ध, दुसरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि तिसरे महात्मा संत कबीर यांच्या संपूर्ण चिंतनांचा, यांच्या तत्वांचा, यांच्या अभ्यासाचा संपूर्ण प्रभाव या 22 प्रतिज्ञांवर आहे, असं स्वतः बाबासाहेब आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला सांगत आहेत. तेव्हा बाबासाहेबांच्या ह्या संपूर्ण कार्यसिद्धी, त्यांची कार्यशीलता सोबतच त्यांचे बाबासाहेब असं म्हणत आहेत की ह्या जन्मामध्ये जे जे शक्य आहे ते सगळं मी तुमच्या उद्धारासाठी आणि उद्धानासाठी मी करण्यासाठी मी तत्पर आहे, मी तयार आहे. बाबासाहेबांची वीर्य पारमिता माहितीये का आपल्याला? बाबासाहेब कधीही शांत नाही, बाबासाहेबांना झोप माहित नाही. बाबासाहेब रात्रंदिवस फक्त अध्ययन करत आहेत, अखंड अभ्यास करत आहेत, बाबासाहेब चिंतन करत आहेत. बाबासाहेब सातत्याने नाविन्याचा, नवनिर्मितीचा ध्यास बाबासाहेबांनी घेतलेला आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांची वीर्य पारमिता ही खऱ्या अर्थाने आपण वीर्यवान, दैदिप्यमान पुरुष म्हणून बाबासाहेबांना आपण पाहू शकतो की कशा अर्थाने नरक यातनेच्या गर्ततेमध्ये स्वर्गाची उभारणी करणारी ही लखलखती क्रांती म्हणजे बाबासाहेबांची क्रांती आहे. आणि म्हणूनच असे हे वीर्यवान बाबासाहेब हे आपल्याला आपले बाबासाहेब लाभलेले आहेत. सोबतच बाबासाहेबांची शील, आणि मी आत्ताच दान पारमिता सांगितलेलं आहे, बाबासाहेबांचं शीलांचं आपण म्हणजे कल्पनाच करू शकत नाही की बाबासाहेबांनी शीलासाठी काय काय केलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की औरंगाबादचा इतिहास आहे आणि सोबतच बाबासाहेबांना खूप तहान लागलेली आहे, तरी सुद्धा बाबासाहेब त्या ठिकाणी
खूप लोक सांगत आहेत की बाबासाहेब ह्या ठिकाणी तुम्हाला नारळाचं पाणी किंवा ताडी मिळते आहे किंवा काय म्हणतो निरा त्या ठिकाणी आहे, परंतु ती सुद्धा निरा बाबासाहेबांनी कधीही प्यालेले नाही. बाबासाहेब विलायतीमध्ये असताना सुद्धा कधी म्हणतात की मी सुपारीच्या खांडकाला सुद्धा स्पर्श केलेला नाही. आणि असे हे बाबासाहेब हे आपले बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आहेत. आणि म्हणूनच बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना न भूतो न भविष्यती असे हे म्हणजे आपण म्हणू शकतो की काय, आपण त्यांना म्हणू शकतो की अद्वितीय, म्हणजे ह्याच्या पुढे हा असा नेता होणार नाही, असा नेता आपल्याला बाबासाहेबांमुळे लाभलेला आहे. त्यांची विपुल ग्रंथ संपदा, त्यांचं अलौकिक ज्ञान आणि सोबतच बुद्धा धम्मावरची अत्यंत भक्तिभावाने श्रद्धेने केलेली बाबासाहेबांनी भक्ती. बाबासाहेब रोज सकाळी उठून बुद्ध वंदना म्हणत असत, बाबासाहेब रोज ध्यान करत असत, बाबासाहेबांनी स्वतः बुद्ध पूजेची रेकॉर्ड केलं होतं, बाबासाहेब रतन सुत्ताचा अभ्यास करत असत आणि बाबासाहेब खूप चांगल्या पद्धतीने बौद्ध धम्माचं आकलन करत होते. आणि म्हणूनच बाबासाहेब खऱ्या अर्थाने बोधिसत्व चर्या ही फुललेली आहे, ही त्या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहे. आणि असे हे बाबासाहेबांची जयंती आपण 2 दिवसावर साजरी करत आहोत. तर असे हे अलौकिक अद्वितीय म्हणजे आपण ज्याची तोड नाही अशा ह्या महान पुरुषाला खऱ्या अर्थाने जर आपल्याला त्यांच्या विचारांनी, त्यांच्या केलेल्या अतुलनीय कार्यामधूनच आपण खऱ्या अर्थाने त्यांना पाहू शकतो, त्यांना जिवंत ठेवू शकतो. आणि बाबासाहेब आपल्यामध्येच आहेत नियमितपणे. जर आपण शांतपणे जर आपलं अवलोकन केलं, आपण चिंतन केलं आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं जे काही त्यांनी सांगितलेलं पंचशिलांचं पालन आहे, त्यांनी सांगितलेलं 22 प्रतिज्ञांचं पालन आहे, ते जर आपण केलं तर आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये आणि त्याचबरोबर ह्या देशाच्या, बाबासाहेब म्हणतात की मला निकोप देश करायचा आहे, मला अत्यंत सुंदर आणि चांगल्या देशाची निर्मिती करायची आहे. आणि असा हा देश आपण निर्माण करू शकतो जिथे खऱ्या अर्थाने एकमेकांबद्दलचा आदर आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हा अत्यंत, बाबासाहेब म्हणतात की मला खऱ्या अर्थाने ही धम्मभूमी या भारतामध्ये निर्माण करायची आहे, जिथे प्रत्येक जण एकमेकांचा आदर करेल, एकमेकांना समानतेने वागवणार आहे आणि एकमेकांबद्दल बंधुभाव हा निर्माण होणार आहे. तो मला समाज या ठिकाणी निर्माण करायचा आहे. हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. ते स्वप्न आपण पूर्ण करूया. आणि अत्यंत कमी कालखंडामध्ये इतके भव्य आणि इतके विशाल आणि इतकं उत्तंग व्यक्तिमत्व या कमी कालखंडामध्ये सांगणं आणि ते निर्माण म्हणजे त्या ठिकाणी करणं हे अत्यंत जोखमीचं आणि अत्यंत कठीण काम आहे. परंतु तरी सुद्धा तुम्ही मला ऐकून घेत आहात शांतपणे. आणि बाबासाहेबांच्या पारमिता मला असं वाटत आहे की पुन्हा पुन्हा आपण त्या अभ्यास कराव्यात. आणि बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने पारमिता पूर्ण केलेल्या आहेत तर त्यांचा आपला अभ्यास होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण बौद्ध व्यक्ती म्हणून आपल्याला ह्या माहिती असायला पाहिजेत, असं माझं अत्यंत ठळक आणि अत्यंत निक्षून सांगणं आहे. तर त्या आपण समजून घेऊया. बाबासाहेबांचा विपुल ग्रंथ साहित्य आपण वाचूया. आणि आजही जगाला बाबासाहेबांच्या ज्ञानाची, तत्वाची गरज आहे, ती आपण समजून घेऊया. तर खरोखर खूप खूप धन्यवाद. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि शांतपणे तुम्ही सर्वांनीच ऐकून घेतलेलं आहे. ही जयंती अत्यंत उत्साहात साजरी करूया. आणि सोबतच बाबासाहेबांचं फक्त डोक्यावर नाही तर डोक्यात आणि आपल्या हृदयामध्ये हा बाबासाहेबांना आपल्याला घेऊन जायचं आहे. तर ते तुम्ही करणार आहात. बाबासाहेबांनी आपल्याला मन, मेंदू आणि मनगटामध्ये ती ताकद दिलेली आहे आणि ती ताकद आपल्या प्रत्येकामध्ये आहे. बाबासाहेब म्हणतात की तुम्ही वाघासारखे आहात, तुम्ही शेळीसारखे वागू नका, तर तुम्ही वाघासारखी डरकाळी द्या. आणि ती डरकाळी देण्याची वेळ आता आलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.